नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र पोलीस 2024च्या लेखी परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न आहेत ते याआधी विचारलेल्या प्रश्नांवर आणि पोलीस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित आहेत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपले मित्र आणि नातेवाईक जे पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नपत्रिकेला. प्रश्न क्रमांक 1. आवळा या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते? मित्रांनो, आवळ्यामध्ये त्याचबरोबर संत्र आणि लिंबू यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो, ॲसिडिक ॲसिडचा नैसर्गिक स्रोत काय आहे? तर व्हिनेगर. आपण जे व्हिनेगर वापरतो ते ॲसिडिक ॲसिडचं एक द्रावण असतं. त्याचबरोबर मित्रांनो, ऑक्झॅलिक ॲसिड आहे ते आपल्याला टोमॅटोमध्ये आढळतं. तसेच चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड आणि दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आढळतं. प्रश्न क्रमांक 2. रातआंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, विटॅमिन एच्या अभावामुळे नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच रातआंधळेपणा हा रोग होतो. म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, विटॅमिन B1च्या अभावामुळे बेरीबेरी, विटॅमिन B2च्या अभावामुळे एरिबोफ्लेविनोसिस, विटॅमिन B3च्या अभावामुळे पेलाग्रा, विटॅमिन B5च्या अभावामुळे पॅरेस्थिया आणि विटॅमिन B6च्या अभावामुळे ॲनिमिया हे रोग होतात. त्याचबरोबर विटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी आणि हिरड्यांना सूज येणे इत्यादी रोग होऊ शकतात किंवा आजार होऊ शकतात. विटॅमिन डीच्या अभावामुळे रिकेट्स म्हणजेच मुरदूस हा आजार होऊ शकतो. त्याचबरोबर विटॅमिन ईच्या अभावामुळे वांझपणा येऊ शकतो आणि विटॅमिन केच्या अभावामुळे काय होतं? रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. प्रश्न क्रमांक 3. कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? मित्रांनो, कर्करोग म्हणजे कॅन्सरचा जे उपचार करतात आणि निदान करतात त्या डॉक्टरांना काय म्हटलं जातं? ऑन्कोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, ऑन्कोलॉजिस्ट. तर मित्रांनो, हृदयाशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कार्डिओलॉजिस्ट आणि मेंदूशी संबंधित किंवा मज्जासंस्थेशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हटलं जातं? न्यूरोलॉजिस्ट म्हटलं जातं. त्याचबरोबर किडनीशी संबंधित आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नेफ्रोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 4. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. मित्रांनो, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी ॲसिटिलीन नावाच्या वायूचा वापर केला जातो. आणि मित्रांनो, हा वायू आहे तो कॅल्शियम कार्बाईड जेव्हा आर्द्रतेमध्ये येतो किंवा आर्द्रतेच्या संपर्कात येतो तेव्हा तयार होतो. म्हणजे या ठिकाणी कशावर बंदी घालण्यात आली असेल? कॅल्शियम कार्बाईडवर. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, ॲसिटिलीन वायूचा फॉर्म्युला काय? ॲसिटिलीन वायूचा फॉर्म्युला आहे C2H2. याचा वापर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी आणि फळांना रंग आणि चव आणण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, पांढरे सोने म्हटले की आपल्याला 2-3 धातू आढळले पाहिजे. चांदी आहे, त्याचबरोबर प्लॅटिनम आहे. हे धातू काय आहेत? पांढरे सोने म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, लिथियम आहे तो पांढरा धातू किंवा पांढरं मेटल या नावाने ओळखला जातो. म्हणजे या ठिकाणी आपण पांढरं सोनं कशाला म्हणू? चांदीला म्हणू. आणि लिथियमला काय म्हणू? पांढरा धातू. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6. ChatGPT हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? मित्रांनो, ChatGPTचा फुल फॉर्म विचारलेला आहे. काय आहे? चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. मित्रांनो, आपण यामध्ये चॅटच्या माध्यमातून कमांड देऊन त्याच्याकडून म्हणजे ChatGPT कडून काही आपल्या प्रश्नांची उत्तरं आणि काही गोष्टी मिळवू शकतो. प्रश्न क्रमांक 7. टिंबटिंब हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे. मित्रांनो, तंबाखूमध्ये कोणतं रसायन असतं? निकोटीन असतं. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. तर हे निकोटीन आहे मित्रांनो, याच्यामुळे काय होतं? अंगामध्ये तरतरी येते, रक्तप्रवाहात वाढतो आणि या निकोटीनमुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील संभवतो. प्रश्न क्रमांक 8. सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? मित्रांनो, सायनाइड म्हणले काय असतं? कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असतो. कार्बन आणि नायट्रोजनमध्ये 3 बॉन्ड असतात. त्याला काय म्हटलं जातं? सायनाइड म्हटलं जातं. त्याचं रासायनिक नाव जर विचारलं तर काय असणार आहे? हायड्रोसायनिक ॲसिड. म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9. मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात? मित्रांनो, मानवी शरीरामध्ये असलेल्या पांढऱ्या पेशींना संरक्षक पेशी असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे.
तर मित्रांनो मुख्यतः त्यांचे दोन मुख्य प्रकार पडतात, ते कोणते आहेत? ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. तर त्यापैकी त्यांचे पुढे 5 प्रकार पडतात. ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 आणि अग्रॅन्युलोसाइट्सचे 2. आता मित्रांनो याचे आणखी 5 प्रकार कोणते आहेत? तर एक आहे इओसिनोफिल्स, दुसरा न्यूट्रोफिल्स आणि बेसोफिल्स. हे 3 झाले. हे काय आहेत? ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. ठीक आहे. आणि मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स हे पांढऱ्या रक्तपेशींचे अग्रॅन्युलोसाइट्स प्रकार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळते? मित्रांनो मानवी शरीरामध्ये सर्वाधिक ऑक्सिजन हा 65% असतो. त्याच्या पाठोपाठ कार्बन हा 18% असतो. त्याच्यानंतर हायड्रोजन हा 9.5% आणि नायट्रोजन हा 3.2% असा असतो. म्हणजे या ठिकाणी सर्वाधिक कोणता असणार आहे? ऑक्सिजन. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी. त्याच्यानंतर कार्बन, त्याच्यानंतर हायड्रोजन आणि त्याच्यानंतर नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 11. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? मित्रांनो कावीळ हा जो रोग आहे तो मानवी शरीरातील यकृत या अवयवास होतो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो कावीळा दुसरं नाव काय आहे? हेपॅटायटिस. तर मित्रांनो हा होताना काय होतं? तर आपल्या यकृतामध्ये बिलिरुबिन आहे किंवा बिलिरुबिन आहे याचं प्रमाण वाढतं आणि यकृत याच्यावर प्रक्रिया करण्यास असमर्थ होतं. त्यावेळी काय होतं? तर ते जे बिलिरुबिन आहे ते रक्तावाटे आपल्या अवयवांकडे जातं आणि त्यामुळे काय होतं? आपल्याला आपली नखं, डोळे किंवा इतर अवयव हे पिवळे होताना दिसतात. प्रश्न क्रमांक 12. मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? मित्रांनो मानवी गुणसूत्रामध्ये एकूण किती जोड्या आहेत? क्रोमोझोमच्या एकूण 23 जोड्या आहेत आणि एकूण 46 क्रोमोझोम आहेत. ठीक आहे. तर त्यापैकी 22 आहेत त्या अलैंगिक आहेत. म्हणजे एकूण 44 क्रोमोझोम आहेत ते अलैंगिक आहेत. आणि लैंगिक किती आहेत मग मित्रांनो? एक जोडी आहे ते लैंगिक आहे. म्हणजे 2 क्रोमोझोम आहेत ते लैंगिक आहेत. कोणते कोणते? एक्स आणि वाय. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? एकूण किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? तर फक्त एक जोडी असते. म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन ए 1. प्रश्न क्रमांक 13. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? मित्रांनो उत्क्रांतवादाचा सिद्धांत आहे तो 1 जुलै 1858 रोजी चार्ल्स डार्विन आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी मांडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए चार्ल्स डार्विन. मित्रांनो याचा सिद्धांत काय होता? तर सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात व त्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात आणि त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात, असा यांचा सिद्धांत होता. प्रश्न क्रमांक 14. स्पायरोगायरा हे टिंबटिंब शैवाल आहे. मित्रांनो स्पायरोगायरा हे एक हरित शैवाल आहे आणि हे विखंडन प्रक्रियेद्वारे प्रजनन करतं. म्हणजे नवीन जीव निर्माण करतं किंवा नवीन स्पायरोगायरा निर्माण करतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन ए हरित. स्पायरोगायरा हे एक हरित शैवाल आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? मित्रांनो मधुमेह जेनेटिक आहे. म्हणजेच कसा आहे? गुणसूत्रीय आहे. अस्थमा तो देखील जेनेटिक असू शकतो. कॅन्सर मित्रांनो पेशींची अमर्याद वाढ झाल्यामुळे होतो, याचा संसर्ग होत नाही. तर मित्रांनो गोवर आहे तो काय? विषाणूजन्य आजार आहे. याला मिझल्स असं देखील म्हटलं जातं. तर मित्रांनो हा कसा रोग आहे? तर संसर्गजन्य रोग आहे. हा एक हवेमार्फत पसरणारा रोग आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे किंवा एखादी व्यक्ती खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे देखील पसरू शकतो. कोणता? गोवर. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. प्रश्न क्रमांक 16. न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे? मित्रांनो न्यूरोलॉजी म्हटलं काय आठवलं पाहिजे? मज्जासंस्था. ठीक आहे. चेतासंस्था म्हणजे मेंदू आणि आपली मज्जासंस्था यांचा अभ्यास न्यूरोलॉजीमध्ये केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी चेतासंस्थेचा अभ्यास. तर मित्रांनो हाडांच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? ऑस्टिओलॉजी असं म्हटलं जातं. दातांच्या अभ्यासाला डेंटिस्ट्री आणि पस्तीशास्त्राच्या अभ्यासाला ऑबेस्टेरिक्स असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 17. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? मित्रांनो हा सिद्धांत आहे तो इसवी सन 1905 रोजी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला होता. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी आइन्स्टाईन. तर मित्रांनो 1905 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी ऑन द इलेक्ट्रोडायनॅमिक्स ऑफ मुव्हिंग बॉडीज हा शोध निबंध प्रकाशित केला होता आणि त्यानुसार आइन्स्टाईनने कोणता फॉर्म्युला दिला होता? E = mc². तर एखाद्या वस्तूमध्ये असणारी ऊर्जा ही कशा समान असेल? तर त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूच्या गतीचा वर्ग यांच्या गुणाकाराच्या समान असेल. असा सिद्धांत कोणी मांडला? आइन्स्टाईनने मांडला होता. प्रश्न क्रमांक 18. विद्युत जनरेटरमध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे? मित्रांनो विद्युत जनरेटर काय करतं? तर यांत्रिक ऊर्जेचं म्हणजेच फिरत्या चाकाच्या ऊर्जेचं रूपांतर आहे ते विद्युत ऊर्जेमध्ये करतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल?
ऑप्शन बी यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये. प्रश्न क्रमांक 19, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? मित्रांनो, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी स्थापना आहे ते मित्रांनो 1950 साली महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी करण्यात आली होती. याचं मुख्यालय कुठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी पुणे. प्रश्न क्रमांक 20, पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? मित्रांनो, पितळ आहे ते तांबे आणि जस्त यांचं बनलेलं असतं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए तांबे व जस्त. प्रश्न क्रमांक 21, वाक्याचा प्रकार ओळखा. जो मेहनत करेल तोच यशस्वी होईल. मित्रांनो, या ठिकाणी पहा, जो आणि तो ही उभयान्वयी अव्यय आलेले आहेत. आणि मित्रांनो, ही कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यय आहेत? तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहेत. यामध्ये एक वाक्य मुख्य आहे तर एक वाक्य गौण आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? जेव्हा दोन वाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा ते वाक्य कोणतं असतं? मिश्र वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए, जो मेहनत करेल तो यशस्वी होईल, हे एक मिश्र वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 22, खालील शब्दाचा समास ओळखा. चक्रपाणी. मित्रांनो, चक्र आणि पाणी हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. जर या शब्दाची फोड केली तर चक्र आणि पाणी हे दोन शब्द बनतात. परंतु जर याचा विग्रह करायचा झाला तर कसा होईल? चक्र आहे पाणी तुझ्याच्या असा तो कोण? भगवान श्रीकृष्ण. यामधून चक्र आणि पाणी या दोन शब्दांव्यतिरिक्त श्रीकृष्ण या शब्दाचा बोध होतोय. म्हणजे या ठिकाणी जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातील दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तेव्हा बहुव्रीही समास असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी बहुव्रीही समास. आपण पहिल्या व्हिडिओपासून पाहतोय, जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययीभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 23, खालील शब्दांपैकी विशेष नाम ओळखा. मित्रांनो, विशेष नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूला व्यक्तीला दिलेलं नाव. मग या ठिकाणी पहा, लेख काय आहे? सामान्य नाम आहे. पुस्तक काय आहे? सामान्य नाम आहे. स्त्रीत्व काय आहे? भाववाचक नाम आहे. तर मित्रांनो, सचिन आहे ते विशेष नाम आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, सचिन हे विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. ए, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. मित्रांनो, बरोबर आहे. जो व्यक्ती केलेले उपकार जाणतो ते विसरत नाही त्याला काय म्हटलं जातं? कृतज्ञ म्हटलं जातं. म्हणजे ए जोडी बरोबर आहे. तर मित्रांनो, केलेले उपकार न जाणणारा म्हणजे विसरणारा काय असेल? कृतज्ञ असेल. या ठिकाणी ही जोडी चुकलेली आहे, ही जोडी चुकलेली आहे, ही जोडी चुकलेली आहे. प्रश्न क्रमांक 25, खालील वाक्याचा काळ ओळखा. मी रस्त्याने जात असेल. मित्रांनो, या ठिकाणी पहा, एखादी व्यक्ती इमॅजिन करतोय की मी भविष्य काळामध्ये एखाद्या रस्त्याने जात असेल. तर या ठिकाणी भविष्य काळामध्ये ती क्रिया चालू असेल. म्हणजे या ठिकाणी चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ हा काळ असेल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन बी, अपूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 26, भाकडकथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. बाळांनो, भाकडकथा म्हणजे काय? तर एखादी निरर्थक बडबड किंवा एखादी निरर्थक गोष्ट. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, निरर्थक गोष्टी. भाकडकथा म्हणजे निरर्थक गोष्टी. प्रश्न क्रमांक 27, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. राम मुंबईहून गावी आला. आता बाळांनो, या ठिकाणी पहा, मुंबईहून हा शब्द आहे. तर या ठिकाणी मुंबई हा मूळ शब्द आहे आणि त्याला हून हा प्रत्यय लागलेला आहे. मग आता या ठिकाणी हून हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. प्रथमेला प्रत्यय असतो का? नसतो. द्वितीयला सला ते सलनाते, तृतीयला ने इशी निही इशी, चतुर्थीला सला ते सलनाते, पंचमीला हून हून, षष्टीला तई चाचीचे चेच्याची आणि सप्तमीला त इया तइया. तर आठवी विभक्ती असते संबोधन, जिचा प्रत्यय असतो नो. म्हणजे या ठिकाणी ऊन हून कशाचे असते? पंचमीचे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, पंचमी विभक्ती प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, तात्पर्य हा शब्द कसा लिहिला जातो? तर ऑप्शन ए प्रमाणे लिहिला जातो. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, खालील शब्दाचा अर्थ सांगा. मित्रांनो, या ठिकाणी शब्द कोणता आलेला आहे? जरब आलेला आहे. आणि जरबला कोणते समानार्थी शब्द आहेत? तर ते आहेत धाक, दरारा, वचक, दबदबा, दहशत, वजन, छाप. म्हणजे या ठिकाणी कोणता शब्द आलेला आहे? दरारा आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 30, संधी सोडवा. अरुणाचल. मित्रांनो, या ठिकाणी पहा, अरुण अधिक अचल असा संधी विग्रह होईल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, अरुण अचल. प्रश्न क्रमांक 31, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. वाक्य काय आहे? मी सिनेमा पाहतो. मग बाळांनो, या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे? क्रियापदाचे मुख्य दोनच प्रकार लक्षात ठेवायचे. कोणते? सकर्मक आणि अकर्मक. तर या वाक्यामध्ये पहा, मी करता आहे, सिनेमा कर्म आहे आणि पाहतो हे क्रियापद आहे. मग मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर
कर्म काढून टाकलं तर मी पाहतो, मग या ठिकाणी या वाक्याला पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता आहे का, तर आहे. जर मी पाहतो तर काय पाहतो हे सांगणं देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी कर्माची आवश्यकता आहे म्हणून हे एक सकर्मक क्रियापद आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए सकर्मक. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, निर्भत्सना हा शब्द आहे तो ऑप्शन ए प्रमाणे लिहिला जातो. तर लिहिताना आपण मराठी भाषेमध्ये हा शब्द ऑप्शन बी प्रमाणे देखील लिहू शकतो, पण उत्तर काय लिहायचं आपल्याला या ठिकाणी ऑप्शन ए लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 33, वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. हातावर तुरी देणे. मित्रांनो, हातावर तुरी देणे म्हणजे काय, तर फसवून सुटका करून घेणे. म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं उत्तर असणार आहे. याचे आणखी अर्थ कोणते आहेत, हातोहात फसवणे, डोळ्यादेखत फसवणे इत्यादी. प्रश्न क्रमांक 34, द्रविडी प्राणायाम या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. मित्रांनो, द्रविडी प्राणायाम हा काय आहे, एक वाक्प्रचार आहे आणि याचा अर्थ काय आहे, तर एखादी गोष्ट करण्यासाठी सोपा मार्ग सोडून अवघड मार्गाचा अवलंब करणे, म्हणजेच साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करून ठेवणे. म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. मित्रांनो, भाववाचक नाम कोणतं असतं, तर ज्याच्याबद्दल भावना व्यक्त होतात असे. मग या ठिकाणी पहा, थंड काय आहे, विशेषण आहे. मित्र सामान्य नाम आहे आणि सुंदर हे देखील विशेषण आहे. तर माणुसकी हे माणूस यापासून बनलेलं भाववाचक नाम आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए माणुसकी. प्रश्न क्रमांक 36, खालील गणिती विधाने सांकेतिक पद्धतीने दिली आहेत. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य उत्तर काय येईल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, 1 + 2 3 येतं, 2 + 3 7 आहे, 3 + 4 13 आहे, तर 5 + 6 बरोबर किती. मग या ठिकाणी पहा, पहिल्यामध्ये जर आपल्याला लगेच समजणार नाहीये, दुसऱ्यामध्ये पहा 2 + 3 7 आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 × 2 किंवा 2चा वर्ग अधिक 3 केलेला आहे. काय आलं, 2चा वर्ग 4 अधिक 3 7. या ठिकाणी पहा, 3 + 4 मध्ये पण 3चा वर्ग केला, 3चा वर्ग किती 9, 9 + 4 13. याचप्रमाणे 5 आणि 6 मध्ये काय करायला लागेल, 5चा वर्ग 25 आणि अधिक 6, 25 अधिक 6 बरोबर किती 31. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. काय केलं, पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसरी संख्या बेरीज करून घेतलेलं आहे आणि आपलं उत्तर काढलेलं आहे. प्रश्न क्रमांक 37, प्रश्नचिन्ह जागी काय येईल. 8 + 7 बरोबर 65. ठीक आहे मित्रांनो, 8 + 7 56 होतंय, त्याचं उलट केलं काय झालं, 65 झालं. 9 + 9 बरोबर 18. मित्रांनो, 9 × 9 किती येतं, 81 येतं, त्याचं उलट केलं 18 झालं. 4 + 4 किती येतं, 4 × 4 16, 16चं उलट काय 61. याप्रमाणे 6 × 6 किती येणार, 36, 36चं उलट काय येणार आहे, 63. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38, राजू हा सुरेशपेक्षा मोठा आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, हा राजू आर हा सुरेशपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, पेक्षा मोठा चिन्ह आहे या ठिकाणी. तर विनय हा अविनाशपेक्षा मोठा आहे. मित्रांनो, विनय आहे तो या अविनाशपेक्षा, म्हणजे व्ही हा ए पेक्षा मोठा आहे, तर सुरेशपेक्षा लहान आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी हा सुरेशपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण मित्रांनो, या ठिकाणी पहा, सर्वात लहान झाला ए आणि सर्वात मोठा झाला राजू. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए राजू हा सर्वात मोठा आहे. प्रश्न क्रमांक 39, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, 2 64 2 3 216 3 3 प्रश्नचिन्ह 2. मग मित्रांनो या ठिकाणी पहा, काय केलेलं आहे, 2 + 2 किती 4, 4चा घन किती 64, 3 + 3 6, 6चा घन 216. आता 3 + 2 किती 5. ठीक आहे, 5चा घन बरोबर 125. म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, 12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहे, तर 48 आंब्यांची किंमत किती. आता मित्रांनो, 12 डझन आंब्यामध्ये किती आंबे झाले, 12 डझन म्हणजे 12 × 12 बरोबर 144 आंबे झालेले आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला काढायची काय, 48 आंब्यांची किंमत काढायची, डझनामध्ये काढायची नाहीये. म्हणून या ठिकाणी फक्त आपण एका आंब्याची किंमत काढूया. एका आंब्याची किंमत काय होईल, एकूण किंमत किती 288 भागिले एकूण आंबे किती आहेत 144. म्हणजे या ठिकाणी 144 न 288 ला भाग जातो का, जातो, कितीने जातो, 2 ने जातो. म्हणजे या ठिकाणी एका आंब्याची किंमत किती आहे, 2 रुपये आहे. मग मित्रांनो, 48 आंब्याची किंमत किती असेल, 48 × 2 बरोबर 96. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, डझनामध्ये सांगितलं, जर आता या ठिकाणी दिले 12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहे, तर 2 डझन आंब्याची किंमत काढायचं आलं तर काय करावं आपण, तर या ठिकाणी काय करायचं, मग 1 डझन आंब्याची किंमत काढायची, ती किती येईल, 288 भागिले 12. किती होतं, 288 भागिले 12 बरोबर 288 ला 12 ने भागलं किती झालं, 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, राहिलं 4 आणि 12 × 4 = 48. म्हणजे 24 रुपये
1 डझन आंब्याची किंमत झाली आणि 2 डझनची किती होईल मग 24 गुणिले 2 बरोबर 48. याप्रमाणे आपण उत्तर काढू शकतो. प्रश्न क्रमांक 41. भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? मित्रांनो, भारतातील पहिली बुलेट ट्रेन आहे ते मुंबई आणि अहमदाबाद या स्थानकांदरम्यान 508.18 किलोमीटर धावणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, मुंबई अहमदाबाद. तर मित्रांनो, ऑगस्ट 2026 पर्यंत ही बुलेट ट्रेन सुरू करण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही? मित्रांनो, रतन टाटा, या ठिकाणी आपण जे.आर.डी. टाटा म्हणूया, जे.आर.डी. टाटा यांना 1992 साली भारतरत्न मिळाला होता. अब्दुल कलाम यांना 1997 साली, लता मंगेशकर यांना 2001 साली, तर महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाहीये. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? महात्मा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. तर मित्रांनो, आता पहिला भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला होता? तर मित्रांनो, पहिला भारतरत्न पुरस्कार आहे तो 1954 साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि चंद्रशेखर वेंकटरमण म्हणजे सी.व्ही. रमण या तिघांना देण्यात आला होता. कधी? 1954 साली. तर मित्रांनो, 2024 साली देखील किंवा 2024 सालाबद्दल देखील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ते कोणते आहेत मित्रांनो? तर कर्पूरी ठाकूर, जे की बिहारचे 11वे मुख्यमंत्री होते, त्यांना, त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि एम.एस. स्वामीनाथन यांना 2024 साली भारतरत्न घोषित करण्यात आलेला आहे. कोण कोण? कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि एम.एस. स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 43. वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? मित्रांनो, वर्ष 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला नव्हता. तर 2022चा पुरस्कार हा 2023 साली देण्यात आला आणि तो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या गोष्टी लक्षात ठेवा. आशा भोसले यांना 2021 साली आणि लता मंगेशकर यांना 1997 साली, कधी? 1997 साली हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. 2024चा म्हणा किंवा 2023चा म्हणा, जो 2024 साली देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 45. राज्य परिवहन महामंडळ एसटी बस प्रवासात महिलांना तिकीट दरात टिंब टक्के सवलत नुकतीच जाहीर झाली आहे. मित्रांनो, 17 मार्च 2023 पासून महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये, कोणकोणत्या बसेसमध्ये? तर मिनी बस, साधी बस, निमआराम, स्लीपर कोच आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या सर्व गाड्यांमध्ये 50% सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी, 50%. तर मित्रांनो, 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना पूर्णपणे मोफत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. क्रमांक 46. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील खालील ठिकाणी प्रस्तावित आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबई येथील स्मारक आहे ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी या नावानं इंदू मिल या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे किंवा बांधण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, इंदू मिल. तर मित्रांनो, याची सुरुवात किंवा याचं उद्घाटन आहे ते 11 ऑक्टोबर 2015 साली करण्यात आलं होतं आणि मे 2026 पर्यंत याचं बांधकाम पूर्ण होणार आहे. प्रश्न क्रमांक 47. मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो? आता बाळांनो, या ठिकाणी पहा, मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस हे दोन वेगळे दिवस आहेत. दरवर्षी मराठी राजभाषा दिवस आहे तो 1 मेला महाराष्ट्रभर साजरा केला जातो. तर मित्रांनो, 2013 पासून ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. कधीपासून? 2013 पासून. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? मित्रांनो, सर्वाधिक विवादास्पद ठरलेले महाराष्ट्राचे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर 13 फेब्रुवारी 2023 पासून रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि हे मित्रांनो महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, रमेश बैस. प्रश्न क्रमांक 44. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? मित्रांनो, भारताचे सरन्यायाधीश सध्या आहेत न्यायमूर्ती डी.व्ही. चंद्रचूड म्हणजेच धनंजय चंद्रचूड. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी,
धनंजय चंद्रचूड. तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. आणि मित्रांनो सरन्यायाधीश पदाबद्दल इतर माहिती आपल्याला माहित असायला पाहिजे, जसं की त्यांची नियुक्ती कोण करतं, राष्ट्रपती करतात. त्याचबरोबर त्यांना शपथ कोण देतं, राष्ट्रपती देतात. तसेच त्यांना पदावरून कसं दूर केलं जातं, तर महाभियोग पद्धतीने दूर केलं जातं. आणि त्याचा पदाचा कार्यकाल किती आहे, वयाचे 65 वर्ष इतका आहे. प्रश्न क्रमांक 49, ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? मित्रांनो ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत असा प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी पहा, ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई. ठाणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी. तर मित्रांनो नुकतेच 12 जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याचे अजित पवार झालेले आहेत, अकोला जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे पाटील झालेले आहेत, सोलापूर जिल्ह्याचे चंद्रकांत दादा पाटील झालेले आहेत, अमरावतीचे देखील चंद्रकांत दादा पाटील झालेले आहेत. त्याचबरोबर वर्ध्याचे सुधीर मुनगंटीवार, भंडाऱ्याचे डॉक्टर विजयकुमार गावित, बुलढाण्याचे दिलीप वळसे पाटील, कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, गोंदियाचे धर्मराव बाबा अतरम, बीडचे धनंजय मुंडे, परभणीचे संजय बनसोडे आणि नंदुरबारचे अनिल पाटील हे पालकमंत्री झालेले आहेत. या सर्व नवीन नियुक्त्या आहेत किंवा नवीन पदभार आहेत. प्रश्न क्रमांक 50, महिला IPL 2023 खालीलपैकी कोणी जिंकली? मित्रांनो महिला IPL 2023 ही 4 ते 26 मार्च 2023 यावेळी या काळामध्ये पार पडली. तर मित्रांनो यामध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सला हरवून प्रथम क्रमांक किंवा विजेतेपद पटकावलं होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए मुंबई इंडियन्स. तर मित्रांनो यामध्ये हेली मॅथ्यूज हिला वुमेन ऑफ द सिरीज आणि मेल लॅनिंग हिला सर्वाधिक धावा करण्यासाठी पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो 2023 ची IPL पुरुष IPL आहे ती मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सनं गुजरात टायटन्स यांना हरवून जिंकलेले आहे. विजेते कोण आहेत? चेन्नई सुपर किंग्स. प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? आता मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलातील क्रमवार पद पाहूया. सर्वात खाली असेल पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर पोलीस नाईक, त्यानंतर हेड कॉन्स्टेबल, त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक, त्यानंतर पोलीस निरीक्षक, त्यानंतर पोलीस उपअधीक्षक, त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक, त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक, त्यानंतर पोलीस अधीक्षक. पोलीस अधीक्षकाच्या वर कोण असेल? पोलीस उपमहानिरीक्षक. पोलीस उपमहानिरीक्षकाच्या वर पोलीस महानिरीक्षक, त्याच्यावर अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि सर्वात वर असेल पोलीस महासंचालक म्हणजे DGP. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. प्रश्न क्रमांक 52, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे? मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारनं 17 जानेवारी 2017 रोजी, कधी 17 जानेवारी 2017 रोजी KP बक्षी जे की महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए KP बक्षी समिती. प्रश्न क्रमांक 53, आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती? मित्रांनो याचं उत्तर काय आहे? आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी आहे अमरावती. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो याची विभाजनाच्या अगोदर तेलंगणा राज्याची निर्मिती करण्या अगोदर हैदराबाद ही राजधानी होती. प्रश्न क्रमांक 54, नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशामधून आणण्यात आले? मित्रांनो भारतामध्ये प्रोजेक्ट चीता अंतर्गत 12 चित्ते आहेत ते दक्षिण आफ्रिकेतून आपल्या मध्य प्रदेशमधील कुनू नॅशनल पार्क मध्ये आणण्यात आलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका. कुठे आणले? मध्य प्रदेशमधील कुनू नॅशनल पार्क मध्ये. प्रश्न क्रमांक 55, भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023 चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात चुकामुक झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसची स्थापना मित्रांनो 1914 साली करण्यात आली होती. आणि मित्रांनो त्यानंतर आतापर्यंत 2021 पर्यंत 108 अधिवेशन झालेले आहेत. ठीक आहे. 2021 चं 108वा अधिवेशन होतं आणि ते मित्रांनो पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ या ठिकाणी पार पडलं होतं. म्हणजे या ठिकाणी पुणे हे उत्तर असायला हवं होतं. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं नाहीये म्हणून हा प्रश्न आपण बाद करूया. प्रश्न क्रमांक 56, देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियामक NCERT ने जारी केले आहे? मित्रांनो NCERT ने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मूल्यांकन करण्यासाठी
परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, म्हणजेच परख हे नियामक सुरू केला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए परख. कायचा फुल फॉर्म आहे, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023 चे प्रमुख अतिथी होते. आता मित्रांनो 2023 होऊन गेलेला आहे, याचे अतिथी विचारलेला आहे या ठिकाणी. तर 2023 चे अतिथी होते ते इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतेह एल सिसी हे होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन डी इजिप्त. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, आता 2024 लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर 2023 हा कितवा प्रजासत्ताक दिन होता आणि 2024 चा कितवा प्रजासत्ताक दिन होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कारण या ठिकाणी डायरेक्ट वर्ष न देता प्रजासत्ताक दिनाचा क्रमांक देखील दिला जाऊ शकतो. तर या ठिकाणी पहा 2024 चे अध्यक्ष कोण होते, 2024 च्या प्रजासत्ताक दिनाचे अध्यक्ष होते फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे होते. प्रश्न क्रमांक 58, G20 बैठकीचे 2023 या वर्षीचे घोषवाक्य काय आहे. मित्रांनो G20 चे 2023 जे अध्यक्षपद होते ते भारताकडे होते आणि 2023 मध्ये झालेल्या बैठका यांचं घोषवाक्य काय होतं, वसुदैव कुटुंबकम हे होतं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी. तर मित्रांनो 2024 चं आहे ते बहुतेक बाझल का आहे आणि त्याचं घोषवाक्य काय आहे मित्रांनो, बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट असं घोषवाक्य ठेवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 59, LIC चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत. मित्रांनो LIC ची स्थापना आहे ते 1 सप्टेंबर 1956 ला झाली होती आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, सिद्धार्थ मोहंती आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए सिद्धार्थ मोहंती. LIC चा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, काय आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. प्रश्न क्रमांक 60, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण. मित्रांनो कोसला ही कादंबरी आहे ती भालचंद्र नेमाडे यांची आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे. तर मित्रांनो यांचं इतर साहित्य देखील लक्षात ठेवा आणि इतर माहिती देखील तुम्ही घ्या. त्यांना 1990 साली त्यांच्या टीका स्वयंवर या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला होता. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. आणि 2015 साली लक्षात ठेवा, 2015 साली हिंदू एक समृद्ध अडगळ या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 61, भारतीय संसदेने टिंबटिंब साली हिंदू विवाह कायदा संमत केला. आता मित्रांनो भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा 1955 हा 1955 साली संमत केला आणि तो 18 मे 1955 पासून लागू झाला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी 1955. प्रश्न क्रमांक 62, जून 1757च्या टिंबटिंब लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. मित्रांनो जून 1757 ला इंग्रज आणि भारतातील बंगालचा नवाब सिराज उदौला यांच्यामध्ये काय झालं होतं, युद्ध झालं होतं आणि ते युद्ध कोणतं होतं, प्लासीचं युद्ध होतं. आणि या लढाईमध्ये सिराज उदौलाचा पराभव झाल्यामुळे भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला होता. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती, इंग्रज सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह आणि बंगालचा नवाब सिराज उदौला यांच्यामध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 63, ग्रामगीता कोणी लिहिली आहे. मित्रांनो ग्रामगीता म्हटलं काय आठवलं पाहिजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 64, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या. आता मित्रांनो या ठिकाणी पहिल्या महिला अध्यक्ष आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष असे दोन प्रश्न असतात. तर 1917 साली झालेल्या कलकत्ता अधिवेशनामध्ये ॲनी बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी ॲनी बेझंट. जर मित्रांनो पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष विचारलं तर काय येईल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष बनल्या होत्या सरोजिनी नायडू 1925च्या कानपूर अधिवेशनामध्ये आणि पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या होत्या, ॲनी बेझंट 1917च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये. प्रश्न क्रमांक 65, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते. आता बाळांनो या ठिकाणी पहा, भारत आणि पाकिस्तानच्या सीमा प्रांतामध्ये प्रश्न क्रमांक 65, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते. मित्रांनो भारताच्या सीमा भागामध्ये खास करून बलुचिस्तान या भागामध्ये मोलाचं काम करणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी. तर मित्रांनो यांच्याविषयी आणखी एखादा प्रश्न येतो की खुदा ही खिदमतगार ही संस्था किंवा ही संघटना कोणी स्थापन केली होती, खान अब्दुल गफार खान यांनी. प्रश्न क्रमांक 66, अभिनव भारत यंग इंडिया संघटनेचे मुख्यालय कुठे आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, 1 जानेवारी 1900 ला विनायक दामोदर सावरकर यांनी
मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. तर मित्रांनो त्यानंतर 4 वर्षांनी 1904 मध्ये मित्रमेळा या संघटनेचे नाव अभिनव भारत असं करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो याचं मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए पुणे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 67 पहा. आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? मित्रांनो आधुनिक भारताचे जनक त्याचबरोबर प्रबोधन काळाचे पितामह या नावाने राजा राम मोहन रॉय यांचा गौरव केला जातो. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. तर यांचा जन्म आहे तो 1772 ला बंगालमधील राधानगर या ठिकाणी झाला होता. तर मृत्यू हा इंग्लंडमध्ये 1833 साली झाला होता. यांनी काय केलं होतं? तर यांच्यामुळे सतीबंदी कायदा लागू झाला होता. त्याचबरोबर आत्मीय सभा आणि ब्राह्मसभा सारख्या इतिहासकालीन संघटनाची स्थापना देखील यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 68. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? मित्रांनो 13 एप्रिल 1919 ला जनरल रेजिनाल्ड डायर आणि मायकल ओडवायर यांच्या आदेशावरून अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी शांतीपूर्व मार्गाने विरोध करण्यासाठी आलेल्या जनतेवर किंवा लोकांवर गोळीबार करण्यात आला होता आणि याला जालियनवाला बाग हत्याकांड म्हटलं जातं. तर मित्रांनो याची चौकशी करण्यासाठी 1919 ला 29 ऑक्टोबर कधी 29 ऑक्टोबर 1919 ला हंटर आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी हंटर कमिशन. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी आहे ती हंटर कमिशनने केली होती आणि याची स्थापना 29 ऑक्टोबर 1919 ला करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 69. भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हटलं जातं? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए. तर मित्रांनो 1909च्या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हटलं जातं आणि भारत स्वतंत्र झाला त्या कायद्याला माउंटबॅटन कायदा असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 70. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? मित्रांनो आपल्याला आपली राज्यघटना माहित आहे आणि राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजे प्रिॲम्बल देखील माहित आहे. तर ते प्रिॲम्बल काय सांगतं? भारत हे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे. म्हणजे या ठिकाणी काय काय आहे? धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे आणि गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक आहे. म्हणजे या ठिकाणी काही नाहीये तर साम्राज्यवादी राष्ट्र नाहीये. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? मित्रांनो या ठिकाणी पहा लोकसभा आहे ते संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे तर राज्यसभा आहे ते संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी. तर मित्रांनो यासोबत आणखी पहा राज्यसभेचा कार्यकाल निश्चित नाहीये. राज्यसभा स्थापन झाल्यापासून निरंतर कार्यरत आहे. तर मित्रांनो राज्यसभेचे 1/3 सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. तर प्रत्येक सदस्याचा कार्यकाल आहे तो 6 वर्षांचा असतो. इत्यादी गोष्टी लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवायचं आहे? राज्यसभेचा कार्यकाल निश्चित नाहीये तर राज्यसभेतील 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि एका सदस्याचा कार्यकाल आहे तो 6 वर्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 72. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? मित्रांनो जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर तो असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 73. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो नाथसागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हटलं जातं? तर ते मित्रांनो गोदावरी नदीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो तो महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 74. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? मित्रांनो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता होती ती 365 प्रति चौरस किलोमीटर इतकी होती. किती होती? 365 प्रति चौरस किलोमीटर होती. तर मित्रांनो सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये होती? सर्वाधिक लोकसंख्या घनता आहे ती मुंबई उपनगरामध्ये 20,980 आणि त्याच्या पाठोपाठ मुंबई शहरामध्ये 19,652 इतके होते. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी मुंबई उपनगर. तर मित्रांनो सर्वात कमी कुठे होती? गडचिरोली जिल्ह्यामध्ये होती. किती होती? 74 आणि त्याच्या पाठोपाठ कुठे होती? सिंधुदुर्गमध्ये 163. प्रश्न क्रमांक 75. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते नाशिक जिल्ह्यातील एकलहरा या गावात आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी नाशिक. प्रश्न क्रमांक 76. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली? मित्रांनो 1 ऑगस्ट 2014 पासून महाराष्ट्रामध्ये 36वा जिल्हा पालघर निर्माण झाला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 2014 साली. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. मित्रांनो या पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. लक्षात ठेवा 8 तालुके. प्रश्न क्रमांक 77.
खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती? मित्रांनो, जगातील सर्वोच्च शिखर आपल्याला विचारलं तर कोणतं असतं? माउंट एव्हरेस्ट, जे की हिमालयामध्ये आहे. तर मित्रांनो, त्यापाठोपाठ दुसरं शिखर कोणतं आहे? जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे काराकोरम म्हणजे K2. तर मित्रांनो, हे काराकोरम पर्वतरांगेमध्ये आहे. म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वतरांग पर्यायामध्ये कोणते आलेले आहे? काराकोरम आलेले आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 78, कृषी क्षेत्रातील पीठ पिवळी क्रांती कशाशी निगडीत आहे? मित्रांनो, कृषी क्षेत्रामध्ये विविध क्रांत्या झाल्या, तर त्यापैकी ही जी पिवळी क्रांती आहे ती तेलबियाशी संबंधित आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी, तेलबिया उत्पादन. इतर क्रांती पाहूया. हरित क्रांती म्हणजे मित्रांनो अन्नधान्य उत्पादन, श्वेत क्रांती म्हणजे दूध उत्पादन, निळी क्रांती म्हणजे मत्स्य उत्पादन, सोनेरी क्रांती म्हणजे फळ उत्पादन, चंदेरी क्रांती म्हणजे अंडी उत्पादन, गोल क्रांती म्हणजे बटाटा उत्पादन, लाल क्रांती म्हणजे मांस उत्पादन, करडी क्रांती म्हणजे खतं इत्यादी. तर मित्रांनो, इंद्रधनुष्य क्रांती म्हटले काय येईल? तर त्याच्यामध्ये पीक लागवड, फलोत्पादन, वनीकरण, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांचा एकात्मिक विकास म्हणजे काय? इंद्रधनुष्य क्रांती. प्रश्न क्रमांक 79, संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? मित्रांनो, संत एकनाथांचा जन्म आहे तो इसवी सन 1533ला पैठण या ठिकाणी झाला होता आणि मृत्यू हा इसवी सन 1599ला पैठण या ठिकाणी झाला होता आणि यांची समाधी आहे ती पैठण या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 80, काकरापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? बाळांनो, काकरापारा अणुविद्युत प्रकल्प हा 220 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा गुजरात या राज्यातील प्रकल्प आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी. याची स्थापना आहे ती 1993ला करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 81, 4172 अधिक प्रश्नचिन्ह वजा 1696 बरोबर 3096. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे? बेरीज करायची आहे. कशाची? प्रश्नचिन्हाची. वजा 1696 बरोबर किती? 3096 आहे. मग या ठिकाणी काय करूया आपण? सुरुवातीला यांची वजाबाकीच करून पाहूया. 4172 वजा 1696 काय येईल? 12 6 गेलं, 6 राहिलं, परत नंतर 16 9 गेलं, 7 राहिलं, नंतर 10 6 गेलं, किती राहिलं? 4 राहिलं आणि 3 गेला 2, 2476 राहिलं. ठीक आहे. मग मित्रांनो, काय झालेलं आहे? जेव्हा प्रश्नचिन्ह मिळवलं जाईल तेव्हा त्याची किंमत किती होईल? 3096 इतकी होईल. म्हणजे या ठिकाणी काय करूया आपण? 3096 मधून 2476 वजा करूया. 3096 वजा 2476 किती येते? 7 6 गेले 0, 9 7 गेलं 2, नंतर 10 4 गेलं किती? 6, त्यानंतर 2 2 गेलं 0, म्हणजे 620 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे? 620 येणार आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 82, विसंगत घटक ओळखा. घटक आहेत गाजर, रताळी, टोमॅटो, मुळा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, गाजर जमिनीखाली उगतं, रताळी जमिनीखाली आणि मुळा देखील जमिनीखाली. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? टोमॅटो. ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल, विसंगत घटक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 83, 35 गुणिले 32 गुणिले 37 गुणिले 47 गुणिले 56 गुणिले 64 जर वरील गुणाकार केला तर एकक स्थानचा अंक कोणता येणार? आता मित्रांनो, या ठिकाणी काही नाही करायचं आपल्याला, फक्त एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचं. 4 गुणिले 6 किती? 24. एकक स्थान काय असणार आहे? 4 असणार आहे. मग या 4 काय केलं? या 7 मधील 47 मधील 7ला गुणलं, 7 × 28 काय राहिलं? एकक स्थानी 8 आलं. मग त्या 8 या 7ला गुणलं, 7 8 56, एकक स्थानी काय आलं? 6 आलं. 6 2ला गुणलं, 6 2 12, एकक स्थानी काय आलं? 2 आलं. मग नंतर 2 5ला गुणलं, किती आलं एकक स्थानी? 2 5 10, म्हणजे एकक स्थानी काय आला? 0 आला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी 0. फक्त एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करून आपल्याला याचं उत्तर मिळेल. प्रश्न क्रमांक 84, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? 20 80 20 19 76 19 29 प्रश्नचिन्ह 19. आता या ठिकाणी पहा काय केलेलं आहे? 20 अधिक 20 किती आलं? 40 गुणिले 2 किती? 80. 40 गुणिले 2 80. मग 19 अधिक 19 38. 38 गुणिले 2 किती? 76. याप्रमाणे 29 अधिक 19 किती आलं? 29 अधिक 19 बरोबर 48 आलं. मग मित्रांनो, 48 गुणिले 2 बरोबर काय येणार आहे? 96. म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. आता मित्रांनो, प्रश्न एवढे सोपे आहेत म्हणून
प्रश्नपत्रिकेला चुकीचं समजू नका, कारण हे प्रश्न आलेले आहेत ते मागील प्रश्नपत्रिकेमधील देखील आहेत. प्रश्न क्रमांक 85, 7 ने भाग जाणाऱ्या 100 ते 200 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती? आता मित्रांनो 100 ते 200 पर्यंत 7 ने भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत मित्रांनो? आपण काय करायचं, 7चा पाढा 100च्या पुढे आणि 200च्या आतमध्ये एक्सटेंड करायचा आहे. मग काय होईल, 7 गुणिले 15 पासून सुरुवात होईल. 7 गुणिले 15 बरोबर 105 ही पहिली संख्या असेल, आणि 7 गुणिले 28 7 गुणिले 15 ही पहिली संख्या असेल, किती? 105. आणि 7 गुणिले 28 ही शेवटची संख्या असेल 196. मग मित्रांनो आता 28 होता 15 बरोबर किती, तर 13. परंतु या ठिकाणी एकूण संख्या किती आहेत, 14 आहेत. मग कोणत्या संख्या आहेत, 7च्या पटीतील असतील. समजा की 7चा 100च्या पटी आणि 200च्या आतला पाडा आहे. ठीक आहे, मग संख्या कोणत्या कोणत्या आहेत पहा. एकूण संख्या 14 तर आहेतच. मग संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या, 105 अधिक दुसरी संख्या कोणती, 112 अधिक 119 अधिक 126 अधिक 133 अधिक 140 अधिक 147 अधिक 154 अधिक 161 अधिक 168 अधिक 175 अधिक 182 अधिक 189 अधिक 196 अशा एकूण संख्या असतील 14. मग मित्रांनो या संख्यांची बेरीज किती येणार आहे, या संख्यांची बेरीज एकूण येते 2107. मग मित्रांनो याला भागिले काय, एकूण संख्या किती, 14. सरासरी काढायची ना आपल्याला. मग 2107 भागिले 14 बरोबर किती, 150.5. म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 86, सहसंबंध ओळखा. धावणे, थकवा तर उपवास काय? मित्रांनो धावल्यामुळे शरीर सदृढ बनतं हा फायदा आहे, परंतु थकवा काय, नुकसान आहे. ठीक आहे, मग उपवासामुळे काय होतं, आरोग्य सुधारू शकतं, परंतु भूक लागणे हा काय, त्याचा साईड इफेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. उपवासासाठी काय असेल, भूक. प्रश्न क्रमांक 87, आशुतोष उत्तरेकडे 100 किलोमीटर चालला, नंतर उजवीकडे वळून 50 किलोमीटर चालला, त्यानंतर परत उजवीकडे वळून 100 किलोमीटर चालून थांबला, तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर होता? आता मित्रांनो समजा की आशुतोष या ठिकाणी होता, हा इथून 100 किलोमीटर उत्तरेकडे गेला, नंतर तो उजवीकडे वळला म्हणजे पूर्वेकडे वळला, आणि तो 50 किलोमीटर चाललेला आहे. नंतर तो पुन्हा उजवीकडे वळाला म्हणजे दक्षिणेकडे वळाला आणि 100 किलोमीटर चाललेला आहे. म्हणजे मित्रांनो तो आधीच्या ठिकाणापासून बरोबर काटकोनात वळतोय आणि आयत पूर्ण करतोय. म्हणजे या ठिकाणी ही बाजू 100 आहे, तर ही बाजू पण 100 आहे. मग या ठिकाणी तो या बाजूपासून 50 मीटर अंतरावर पुढे गेलेला आहे, म्हणजेच तो सध्याच्या ठिकाणापासून 50 मीटर अंतरावर आहे, म्हणजे पूर्ण आयत केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, तो 50 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 88, एका विद्यार्थ्याने एका संख्येच्या प्रश्न क्रमांक 88, एका विद्यार्थ्याने एका संख्येला 3 ने गुणण्याऐवजी 3 ने भागले तर त्याचे उत्तर 3 येते, तर ती मूळ संख्या कोणती होती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, मूळ संख्या म्हणलेला म्हणजे मुळात ती संख्या कोणती होते असं विचारायचं आहे. ठीक आहे, नाहीतर मूळ संख्या शोधत बसाल आणि या ठिकाणी कोणतंच उत्तर येणार नाहीये. तर या ठिकाणी पहा, 3 न 3 ला गुणण्याऐवजी 3 न भागलं तर त्याचं उत्तर 3 आलेलं आहे. म्हणजेच 3 गुणिले 3 किती असायला पाहिजे, आपलं उत्तर 9. म्हणजे मुळात ती संख्या किती होती, 9 होते. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 89, 10 रुपयाच्या बंडलमध्ये 91,236 या नंबर पासून सलग 91,316 या नंबर पर्यंतच्या नोटा आहेत, तर त्या बंडलमध्ये एकूण किती रक्कम आहे? मित्रांनो या ठिकाणी एकूण किती नोटा ते काढलं पाहिजे, एकूण नोटा किती आहेत, तर 91,316 मधून 91,236 वजा करायचं आणि त्यामध्ये एक मिळवायचा, म्हणजे एकूण नोटांची संख्या मिळेल आपल्याला. किती होतं, 91,316 वजा 91,236 बरोबर 80. 80 अधिक 1 बरोबर किती, 81. 81 नोटा आहेत. आणि मित्रांनो नोटा किती रुपयांच्या, 10 रुपयांची आहेत. म्हणजेच 81 गुणिले 10 बरोबर 810. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. त्यामध्ये एकूण 810 रुपये रक्कम आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 90, 3 पुस्तकांची सरासरी किंमत 30 रुपये आहे, त्यापैकी 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 रुपये आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? आता मित्रांनो 3 पुस्तकांची सरासरी किंमत 30 आहे, म्हणजे एकूण किंमत किती असेल, 30 गुणिले 3 किती, 90. ठीक आहे, आणि 2 पुस्तकांची सरासरी किंमत 20 आहे, म्हणजे 20 गुणिले 2 किती आलं, 40. मग मित्रांनो या 90 मधून 40 वजा केलं तर आपल्याला काय मिळेल, तिसऱ्या पुस्तकाची किंमत मिळेल. म्हणजेच 90 वजा 40 बरोबर 50. म्हणजेच
तिसरं पुस्तक आहे ते किती रुपयाचं आहे? 50 रुपयांचं आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 91 या ठिकाणी मित्रांनो मालिका पूर्ण करायची आहे. -1011-1011-101 मित्रांनो मालिका कशी आहे माहिती आहे का? या ठिकाणी आता 1-1-1-0-1-1-1 अशी मालिका आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा 1-1 सुरुवातीला 1 आलं, नंतर 0-1-1-1-0-1-1-0 म्हणजे क्रम कसा यायला पाहिजे आपल्याला? सुरुवातीचं 1, ठीक आहे, या ठिकाणचं 1, नंतर या ठिकाणचं 1, नंतर या ठिकाणी 1 आणि 0 म्हणजे 1-1-1-0 हे आपलं उत्तर असेल, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 92 एका सांकेतिक लिपीत कमल हा शब्द KML असा लिहितात तर मदन हा शब्द कसा लिहाल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा प्रश्न परीक्षेला आलेला आहे म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे, सोपा आहे परंतु परीक्षेला आला होता. या ठिकाणी पहा कमल मधील क साठी K, म साठी M आणि ल साठी L आहे. त्याचप्रमाणे मदन मधील म साठी M, द साठी D आणि न साठी N असेल, म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 93 खालीलपैकी कोणती संख्या मालिकेत अचूक बसेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा 99, 78, 59, 42 प्रश्नचिन्ह 14, 3. मग या ठिकाणी पहा 99 वजा किती 78 येतं? 99 वजा 21 78, ठीक आहे. 78 वजा 19 59 येतं, मग 59 वजा 17 59 वजा 17 42 आलं. मग आता या ठिकाणी 21 19 17 आहे, म्हणजे पुढची विषम संख्या कोणती असणार आहे? 15. म्हणजे 42 वजा 15 बरोबर काय येतं? 27 येतं, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. पुढे पाहूया 27 वजा 13 बरोबर काय येईल? 14 येईल, आणि 14 वजा 11 बरोबर 3 येईल, म्हणजे मालिका पूर्ण होते, म्हणजे 27 उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 94 भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल? मित्रांनो या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे आणि एकाचं वय दिलेलं आहे. दुसऱ्याचं वय काढणं सोपं आहे. या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचा? गुणोत्तर किती आहे? 4:5 आहे, म्हणजे 4/5 करायचं, बरोबर काय करायचं? भावाचं वय किती x मानायचं आणि बहिणीचं वय 30. यामध्ये आपण सोडवून घ्यायचं. मग काय होईल? x ची किंमत काढायची असेल तर काय होईल? हे ते इकडे जाईल आणि वर जाईल, गुणाकारात जाईल, म्हणजेच 4 गुणिले 30/5, ठीक आहे. 5 × 5 5 × 30, म्हणजेच या ठिकाणी x बरोबर किती येणार आहे? 6 × 24. x बरोबर 24 असेल म्हणजे भावाचं वय किती? 24 असेल, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 95 भिन्न शब्द ओळखा. आईस्क्रीम, बर्फ, पाणी, वाफ. आता मित्रांनो या ठिकाणी पहा बर्फ, पाणी, वाफ हे काय आहेत? H2O म्हणजे पाण्याचेच 3 रूप आहेत, परंतु आईस्क्रीम हे काय आहे? दुधाचं रूप असणार आहे, म्हणजे या ठिकाणी भिन्न शब्द कोणता आहे? ऑप्शन ए आईस्क्रीम हा भिन्न शब्द आहे. प्रश्न क्रमांक 96 121 81 64 49. आता मित्रांनो या ठिकाणी पहा या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत, परंतु या ठिकाणी आपण 2 निष्कर्ष काढू शकतो. तर ही फक्त पूर्ण वर्ग संख्या आहे, ही फक्त पूर्ण वर्ग संख्या आहे, आणि ही देखील फक्त पूर्ण वर्ग संख्या आहे. परंतु 64 आहे ती पूर्ण वर्ग सोबत पूर्ण घन संख्या देखील आहे, म्हणजे या ठिकाणी 64 काढत बसणार नाहीये. दुसरा प्रकार काय सांगूया? तर या ठिकाणी 121 ही 11चा वर्ग आहे, 81 हा 9चा वर्ग आहे, आणि 49 हा 7चा वर्ग आहे. म्हणजे या तिन्ही संख्या आहेत त्या विषम संख्यांचे वर्ग आहेत, परंतु 64 आहे ती कितीचा वर्ग आहे? 8चा वर्ग आहे, म्हणजेच समसंख्येचा वर्ग आहे, म्हणून 64 काढत बसत नाही. या दोन कारणांनी 64 हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 97 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 4 64 तर ... 125. आता मित्रांनो या ठिकाणी पहा 4चा घन 64 असतो, त्याचप्रमाणे 125 कितीचा घन आहे? 5चा घन आहे, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 98 सोमवार जानेवारी तर शुक्रवार बरोबर किती? आता मित्रांनो सोमवार हा आठवड्यातील पहिला वार मानतो आपण, आणि जानेवारी वर्षातील पहिला महिना आहे, म्हणजे या ठिकाणी शुक्रवार कितवा वार आहे? 5वा वार आहे, आणि 5वा महिना कोणता असतो? मे असतो, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 99 मालिका पूर्ण करा. 1215 2430 3745 4860 आणि पुढे. तर मित्रांनो या ठिकाणी पहा 1215 मध्ये 1215 मिळवलं, काय आलं? 2430, म्हणजे या ठिकाणी 1215 मिळवलं. या ठिकाणी देखील 1215 मिळवायचं किती येईल? 3645. या ठिकाणी देखील 1215 मिळवलं, काय येईल? 4860 येईल, आणि 4860 मध्ये 1215 मिळवलं तर काय येतं? 6075 येतं, म्हणजेच ऑप्शन सी हे आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 100, जर 3 कागद टाईप करायला 40 मिनिटं लागतात तर 15 कागद टाईप करायला किती वेळ लागेल? आता मित्रांनो या ठिकाणी देखील हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. 40/3 बरोबर x/15. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचं, आपण x ची किंमत काढायची, 15 इकडे येईल, गुणाकारामध्ये जाईल, म्हणजेच 15 गुणिले 40/3. 3 किती? 3×5=15, म्हणजे एकूण 5×21 200 मिनिटं लागतील. x बरोबर 200 आहे, म्हणजे 15 टाईप करायला 200 मिनिटं लागतील. आता मग मित्रांनो याचं तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे, किती होईल? 200 भागिले 60 किती होतं? 6×6=18.33. ठीक आहे. मग मित्रांनो यात 33 काय आहे? 33 पॉईंट आहे. मग याचं मिनिटामध्ये रूपांतर करायचं तर काय करायचं, याला 0.33 ला 60 न गुणायचं, म्हणजेच 19.8 येईल. म्हणजेच 3 तास आणि 19.8 मिनिटं, म्हणजेच 3 तास 20 मिनिटं आपण असं म्हणू शकतो. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. 15 कागद टाईप करायला 3 तास 20 मिनिटं लागतील. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आज आपण 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 पाहिली. तर मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि सांगितलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर आपले अभिप्राय आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तसेच जर तुमचे कोणी मित्र किंवा नातेवाईक पोलीस भरती 2024 साठी तयारी करत असतील आणि त्यांचा लेखीचा अभ्यास राहिला असेल किंवा त्यांना त्याचा सराव करायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत देखील हे चॅनल शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला देखील याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील आणि सराव करायचा असेल तर तुम्ही ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर जी काही माहिती पुरवली जाते आणि जे व्हिडिओ अपलोड केले जातात ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये.